8 वाजून गेले होते. कामवाल्या मावशींनी अचानक सुट्टी घेतल्याने मनीषाची घाई उडाली होती. त्यात सकाळी सकाळी चुलत बहिणीचा समीराचा फोन आला आणि असशील तशी ये या रडक्या आवाजातील विनंतीनंतर मनीषाला राहावलं नाही. चुलत असली तरी बहीणच होती. भांड्याची जबाबदारी आपल्या मुलीवर टाकत थोड्याशा सूचना देऊन ती बेडरूममध्ये पळाली. कपाटातून लागेल ती ओढणी गळ्यात टाकत तिने पर्स उचलली आणि पळतच बाहेर निघाली. सकाळची वेळ त्यामुळे निदान ऑटो वेळेवर मिळाली, पण ऑटोवाल्याचं सांशक नजरेनं पाहणं तिला जास्तच खटकलं. त्याला नाही म्हटलं तर दुसरी रिक्षा मिळेपर्यंत वांदेच होते. कॅबची वाट पाहण्यात लेट होईल म्हणून तिने तो ऑप्शन टाळला. तसंही रस्त्यात गर्दी असेल सो डोंट वरी असं स्वतःलाच समजावत तिने त्याच्या विचित्र नजरेकडे सपसेल दुर्लक्ष केलं. ऑटोवाल्याला पत्ता सांगून तिने आधी ऑफिसला सुट्टीचा मेल टाकला. आपल्या टीमला आजचा दिवसाचा टास्क व्हॉट्सअप टाकून ती जरा रिक्षात टेकून बसली. सकाळ असल्याने रस्त्यावर ट्रॅफिक होतच. तसं पाहायला गेलं तर दोन्ही बहिणींची घरं अर्ध्या तासांच्या अंतरावर, पण 4 रस्त्यांवरच्या सिग्नलने ते अंतर 1 तासाचं केलं होतं. अजूनही लाल सिग्नल चमकत होता. सहजच टाइमपास म्हणून ती ही सवयीने टायमरसोबत काउंटिंग करत होती आणि अचानक तिच्या डोक्यात काहीतरी चमकलं. तिची नजर आपोआप स्वतःवर गेली. स्वतःचे कपडे पाहून ती क्षणभर शरमली. डोक्यातल्या विचारांसोबत ती घरातल्या कपड्यांवरच निघाली होती. मगाशी रिक्षावाल्याचा विचित्र नजरेला तिला लगोलग उलगडा झाला. तरी लेक निघताना काहीतरी म्हणाली होती, पण जाऊ दे असं ठरवून दुर्लक्ष केलं तरी डोक्यातून विचार काही जात नाही. रोजच्या वापराचा धुवट लाल रंगाचा कुर्ता, काळा कॉटनचा पायजमा आणि हाताला लागलेली पण रंग लक्षात न आलेली पिवळी ओढणी. अरे रे, मी का अशी वेंदळी आहे? स्वतःच्या धांदरटपणावर मनातल्या मनात कपाळावर हात मारला. एका पोरीची आई आहे मी, तरीही अक्कल नाही मला. आता तिथे गेल्यावर काम सोडून माझ्या ड्रेसिंग सेन्सवर कमेंट्स पास होणार. देवा, मी बोलेन की घाईत निघाली. तिने मनातच समीराला काय उत्तर द्यायची तिची तयारी चालू केली. समीरा म्हणजे त्यांच्या खानदानातील मॉडेलच. मध्यमवर्गीय कुटुंबात नसती तर फिल्म इंडस्ट्रीत पोचली असती माझी पोर, हा तिच्या आईचा अगदी नेहमीचा डायलॉग. समीरा होतीच तशी. गोरापान, नितळ रंग, तपकिरी पिंगट रेखीव डोळे, लांब सडक केस आणि नाजूक गुलाबी ओठ. शाळा कॉलेजमध्ये कायमच तीच एकटी प्रकाश झोतात असायची. तिच्यासोबतची मनीषा मात्र आपल्या सावळ्या रंगामुळे नेहमीच उपेक्षित राहिलेली. पण त्यांच्या आजोबांच्या धाकामुळे केवळ अभ्यास एके अभ्यास करावा लागत असल्याने समीराचं हिरोईन बनण्याचं स्वप्न अधुरच राहिलं. अप्सरांनी म्हणावं असं सौंदर्य लाभल्याने तिच्यासाठी लग्नाच्या स्थळांची रेलचेल तशी बऱ्याच आधीपासून सुरू होती. सौंदर्य असताना शिक्षणाची काय गरज असं वाटल्याने एका उच्च मध्यमवर्गीय घरात वयाच्या अवघ्या 23 वर्षात सून बनून मुंबईत आली. तिच्या नवऱ्याच्या घराची सुखवस्तू, परिस्थिती आणि शानशौकीची सवय तिच्या चांगलीच पथ्यावर पडली. तिच्या नवनवीन फॅशनला नवऱ्याचाही पाठिंबा असल्याने तिच्या सौंदर्याला आता वेगळाच दोरा येऊ लागला होता. त्या नादात ती सावळ्या मनीषाला मात्र नावं ठेवायचं सोडत नसे. आपल्या समाजात असूनही सौंदर्याची व्याख्या कातडीच्या गोरेपणाशी होत असल्याने मनीषाचा रेखीव चेहरा, मृगनयनी डोळे, चाफेकळी नाक इत्यादी सगळं सरसकट कुरूपतेच्या परड्यात पडलं. येणारे जाणारे तिच्या रंगावरून तिला सतत टोमणे मारत असत. त्यामुळे तिला कधी स्वतःकडे विशेष लक्ष द्यावंसं देखील वाटलं नव्हतं. ज्याची परिणिती तिच्या सो कॉल्ड ॲटिट्यूड फॅशन सेन्समुळे कधी झाली तिलाही कळलं नाही. फॅशन ह्या शब्दापासून कोसो दूर असणारी मनीषा अभ्यासात मात्र अत्यंत हुशार होती. ग्रॅज्युएशननंतर MBA करत ती एका चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर रुजू झाली. दरम्यानच्या काळात समीराला एक तिच्यासारखीच सुंदर मुलगी झाली. नोकरीच्या चक्रात अडकल्याने आणि न पुसता येणारा डार्क रंग असल्याने मनीषाला मनासारखा जोडीदार मिळायला जरा उशीरच झाला. पण मिळालेल्या जोडीदाराला रंगरूपापेक्षा गुणवत्तेची किंमत जास्त असल्याने लग्नानंतरही तिची करिअरमधील भरारी कायम राहिली. काही वर्षात मनीषाला ही मुलगी झाली, पण तिचा रंगही सावळा असल्याने समीरासकट तिच्या आईनेही नाक मुरडलं. काय बाई हिचा रंग, आईवरच गेलीये बघ. कसं काय होणार हिचं देव जाणे. बारशाला आशीर्वादाऐवजी असे कडवे बोल ऐकून मनीषाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण आपलीच माणसं म्हणून तिने सोडून दिलं. समीरा आणि तिच्या नवऱ्याने आपल्या मुलीला सियाला अगदी मॉडर्न पद्धतीने वाढवलं होतं. तिची स्वतःची अधुरी राहिलेली स्वप्न ती सियात पाहत असावी कदाचित. त्यामुळे सौंदर्यवान सियाला हट्टी आणि उद्धटपणाचं गालबोट लागलंच होतं. बरं, कोणी काही सांगावं तर समीराचं बोलणं कोण ऐकेल म्हणून कित्येक वेळा मनीषा ही सियाचं वागणं न पटून गप्पच राहिली होती. या उलट मनीषाची मुलगी नित्या होती. घरातील आई वडिलांचे संस्कार आणि त्यांचे आदर्श समोर असल्याने तिचाही ओढा बाकी सर्वांपेक्षा अभ्यासाकडे जास्त होता.
योग्य वेळात योग्य त्या गोष्टी कराव्या अशी मनीषाची शिकवणच होती. त्यामुळे नित्याने किती वेळा स्वतःला सावरलं होतं. विचारांच्या तंद्रीत मनीषा समीराच्या घरी जाऊन पोचली. रोजची मेकअप लिहिली आणि हसतमुखाने स्वागत करणारी समीरा आज भकास रडून सुजलेल्या चेहऱ्याने सामोरी आली. तिचे लाल भडक डोळे पाहून ती रात्रभर झोपली नसावी हे मनीषाने ताडलं. समीरा रडत बसलीये म्हणजे नक्की काहीतरी घडलेलं असावं ह्याचा अंदाज बांधण्याइतकी मनीषा हुशार नक्कीच होती. मनीषा नेहमीचा तोरा उतरवून समीरा मनीषाच्या गळ्यात पडून रडू लागली. काय झालं? मनीषाला समीराची अशी प्रतिक्रिया अजिबातच अपेक्षित नव्हती. साधी लिपस्टिकही टिश्यू पेपरने पुसणारी समीरा गबाळ्या मनीषाच्या गळ्यात पडून रडणं कधी मनीषाने स्वप्नातही पाहिलं नव्हतं. मनीषा, सिया लिव्हिनमध्ये राहायचं बोलतीये. रुमालाने डोळे पुसत समीरा कशीबशी उत्तरली. काय? आता मात्र मनीषाला शॉक बसला. इतकी स्मार्ट सिया असं काहीतरी करेल ह्याची मनीषाला अजिबातच कल्पना नव्हती. आणि भरीसभर म्हणून मी ना मागच्याच आठवड्यात माझ्या एका मैत्रिणीने सियाचं इंस्टाग्राम अकाउंट दाखवलं आणि तिचे ते फोटोज आणि व्हिडिओज पाहून मला चक्करच आली ग. मला तर तिने ब्लॉकच केलं होतं. समीरा नाक पुसत बोलू लागली. अच्छा. मनीषानेही सियाचं प्रोफाईल पाहिलं होतं. तिचे प्रमाणापेक्षा जास्त छोटे कपडे पाहून 1-2 वेळा तिने समजवायचा देखील प्रयत्न केला, पण सियाच्या उलट उत्तराने तिची बोलती बंद केली होती. कसं सांगू? हे बघ. समीराने तिचं प्रोफाईल ओपन केलं. इंस्टाग्राम रील्सवर तिचे बरेचसे छोट्या तंग कपड्यातील अश्लील वाटावे असे व्हिडिओज होते. कित्येक व्हिडिओजमध्ये तिने मुद्दामहून आपल्या बॉडी पार्ट्सच्या हालचाली अधोरेखित घेतील अशा स्टेप्स केल्या होत्या. अगदीच अर्धनग्न वाटावं अशा अवस्थेतील फोटो पाहून मनीषाच्याही तोंडाचं पाणी पळालं. त्या फोटोज आणि व्हिडिओजवर आलेल्या कमेंट्स वाचायलाही तिला भान उरलं नव्हतं. हे काय आहे? तुला कळलं नाही का? मनीषाने आश्चर्याने विचारलं. मनीषाच्या 1-2दा टोकण्यावरून सियाने तिला सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं. समीरालाही तिने आडून सुचवलं होतं त्यावर. तुला फॅशन म्हणजे काय कळतं का? या शब्दात समीराने तिला सुनावलं होतं. नाही ना, माझ्या त्या मैत्रिणीने मला तिचं अकाउंट दाखवलं म्हणून कळलं. नाहीतर मी तर सियावर आंधळा विश्वास ठेवला होता. डान्स करणं, मीम्स बनवणं ठीक आहे, पण सध्या कपड्यांचंही भान असू नये का? ब्राच्या आकाराचा टॉप घालून ही स्वतःला मॉडेल म्हणून घेते आणि त्याच्या खालच्या कमेंट्स. आमच्या सोसायटीतील कितीतरी मुलं मुद्दामून आमच्या भोवती का गिरट्या घालतात हे आज कळलं मला. समीराला पुन्हा सगळं पाहून शिसारी आली. पण तुला तर सियाने मॉडेल व्हावं असं वाटत होतं ना? मग तिथे तर न्यूड फोटोशूट पण करतात. मनीषाने मुद्दामूनच समीराची फिरकी घेण्याचं ठरवलं. सियाच्या मॉडर्न असण्यामागे समीराचाच तर हात होता. शाळेच्या वयातही सियाला वारंवार पार्लरमध्ये घेऊन जाणं, तिची फिगर व्यवस्थित मेंटेन व्हावी म्हणून तिचं डाएट मॅनेज करणं, तिचा रंग अजूनच उजळावा म्हणून ट्रीटमेंट करणं, तिला मेकअप शिकवणं, शाळेच्या परीक्षा बुडवून ब्युटी कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करणं आणि सोशल मीडियावर तिला प्रसिद्धी मिळावी म्हणून जीवाचा आटापिटा करणारी समीरा आता रडत का होती हे मनीषाला कळलं नव्हतं. न कळत्या वयात तिने सियाकडून जे काही करवून घेतलं होतं त्याचेच हे दुष्परिणाम होते. अगं, मॉडेल असती तर वेगळं होतं. ते त्यांचं प्रोफेशन आहे. आवश्यक ती काळजी घरत असतात. पण कशात काय नसताना आहे जे अंग प्रदर्शन तिने मांडलंय ते डोईजड आहे. मनीषाचं तिरकस बोलणं समीरेच्या डोक्यात गेलं नव्हतं. बरं, मी बोलून बघू का तिच्याशी? समीराशी बोलण्यात काही अर्थ नव्हता. ती आपल्याकडून काही चूक झालंय हे मानायलाच तयार झाली नसती. तिला तर असं वाटत होतं की समीराला कपड्यांचा नाही तर लिव्हिनमध्ये राहण्याचा प्रॉब्लेम असावा. आम्ही दोघीही बोलून झालोय तिच्याशी, पण ती ऐकत नाहीये. आम्ही आउटडेटेड वाटतोय तिला. तुझं पण काही ऐकलं का नाही देव जाणे. समीराने पुन्हा रडत नाकाशी रुमाल नेला. तुला तर अजूनही जगात काय चाललंय त्याची माहिती नाही. समीराच्या बोलण्याचा मनीषाला प्रचंड राग आला. प्रसंग काय आहे त्यातही ती मनीषाला बोलायची संधी सोडत नव्हती. पण तरीही मनीषाने तिच्याकडे दुर्लक्ष करत सियाशी बोलायचं ठरवलं. सियासारख्या अतिमॉडर्न विचारांच्या मुलीला मनीषासारख्या काकूबाई टाईप बाईचं किती पटेल ह्यात तर शंका होतीच, पण मोठी व्यक्ती म्हणून एकदा बोलणं हे कर्तव्य होतं. हाय सिया. बेडरूमच्या दारावर टकटक करत मनीषा हळूच आत डोकावली. हाय मावशी. काय यार, तू कसे कपडे घालून आलीस? सियाची नेहमीची टकळी चालू झाली. आधी हिची आई, आता ही. सकाळी सकाळी उगाच अपमान झाला. सियाच्या अशा स्वागताचा मनीषाला रागच आला, पण तरीही मावशी पण निभवायचं होतं. चुकलं बाबा, पुढच्या वेळेला शॉर्ट्स घालून येईल. मनीषा हसतच बेडरूममध्ये आली. सिया मनीषाला बसायला खुर्ची देऊन पुन्हा लॅपटॉपमध्ये घुसली.
काहीही काय मावशी, तशी तू त्यातही हॉट दिसशील म्हणा, पण नको, आमचं मार्केट डाऊन होईल उगाचच. पण काही बोल हा, तू स्वतःला बरंच मेंटेन केलंस हा, तेही ऑर्गॅनिकली. मनीषाकडे न पाहता सियाची बडबड चालू होती. मनीषाने एकवार रूमवर नजर फिरवली. एखाद्या फिल्ममध्ये असावा असा तिचा बेडरूम सजवला होता. मागे एकदा समीरा बोलली होती की सियाच्या बेडरूमचा फक्त रिनोव्हेशनचा खर्च 3.5 लाख रुपये आला म्हणून. किंमत ऐकून तर आपण उडालच होतो. आता कुठे कॉलेजला जायला लागली होती पोरगी, तिच्या हट्टासाठी इतकं महागडं रिनोव्हेशन. इथे आपण नित्याच्या शिक्षणासाठी पैपै जोडतोय, इथे हे लोक शिक्षण फाट्यावर मारत रूमला सजवतायत. रूम छान आहे ग. उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून मनीषा बोलू गेली. थँक्स, पण इतकाही खास नाहीये. अजून थोडा मॉडर्न हवा होता, पण डॅडीची ऐपत नाहीये ना. सिया तोंड वाकडं करत उत्तरली. ऐपत हा शब्द ऐकताच मनीषाला ठसका लागला. पोरीने बापाची ऐपत काढावी आणि तेही स्वतः रुपयाही कमवत नसताना. असं बोलू नये ग. मनीषा कसंबसं समजावणीच्या स्वरात उद्गरली. तुझ्या डॅडने तर किती काय काय केलंय तुझ्यासाठी, आणि तू पण तर त्यांच्यावर प्रेम करतेस. पाहिलेत मी तुझे व्हॉट्सअपचे स्टेटस म्हणजे काही खरं आयुष्य नसतं ग. मला डॅडचे विचार नाही पटत. तो खूप ओल्ड स्कूल आहे. सियाच्या स्वरात तसाच बेफिकीरपणा होता. अच्छा, असं का? पण ऐक ना, एक बोलायचं होतं. सियाचं तत्त्वज्ञान ऐकून मनीषाला हसू येत होतं. हिच्याही नजरेत आपण अडाणीच आहोत तर. मम्माने बोलावलं का? सियाने डोळे मिचकावत विचारलं. इतक्या सकाळी मनीषाचं तिथे येणं हे नक्कीच सहज नव्हतं. हो, मलाही कधीपासून बोलायचं होतं. सियाला अंदाज आला आहे हे एका अर्थी बरंच झालं. नाहीतर सुरुवात कुठून करायची याचंही मनीषाला टेन्शन होतं. ओ गॉड, तुमच्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे? मी काही केलं तरी प्रॉब्लेम, नाही केलं तरी प्रॉब्लेम. सिया वैतागली. म्हणजे सियाचं चिडणं साहजिकच होतं, पण प्रॉब्लेम कसला हे मनीषाला समजलंच नाही. मम्माला मला मॉडेल बनवायचं आहे, पण माझ्या कपड्यांवरून उगाच किरकिर करते. माझं इन्स्टा पाहिलं तर आता माझ्या रील्स आणि फोटोजचा पण इश्यू आहे. करू तर काय करू? सियाची चिडचिड तिच्या दृष्टीने चुकीची नव्हती. तुला काय वाटतं, तुझे असे फोटोशूट्स आणि रील्स पाहून तुला मॉडेलिंगसाठी ऑफर्स येतील? मनीषाने तिच्या डोळ्यात पाहत प्रश्न केला. तसं नाही, फॉलोवर्स तर वाढतील. आपले फॅन्स असणं किती वाव असतं. इट्स गिव्ह सेलिब्रिटीवाली फिलिंग. मनीषा कदाचित सियाच्या आवडीचे प्रश्न विचारत होती, किंवा सियाला आपल्या अडाणी मावशीला ज्ञान देण्याची संधी मिळाली होती. अच्छा, मस्त, पण त्याचा उपयोग काय? तुझे फॅन्स वाढले तर तुला काय पैसे वगैरे मिळणार का? की तू आपोआप सेलिब्रिटी होणार आणि हे सेलिब्रिटीचं स्टेटस आयुष्यभर राहणार का? तिने सियाच्याच उत्तरावर प्रश्न केला. निदान तिच्या कलाने तिच्या मनात काय चाललंय हे कळलं तरी खूप झालं. नाही ग, फक्त फॅन्स वाढतात. कधी कधी ब्रँड्स त्यांच्या प्रोडक्टची ॲड करायला रील्स किंवा टिकटॉक सेलिब्रिटीची निवड करतात, तर त्यातून पैसे मिळतील ना. आणि तसंही आज ना उद्या मॉडेल बनायचंच आहे, तर आत्तापासूनच फॅन्स नकोत का? सिया अजूनही स्वप्नातच होती. तिची सोशल मीडियाबद्दलची समज आणि ज्ञान किती तोकडं आहे हे मनीषाला समजलं. त्यामुळे सियाचं चुकणं चुकीचं नव्हतं. त्याहीपेक्षा तिला समीराचा राग होता. मॉडेलिंगबद्दल तिने किती भरवलं होतं सियाच्या डोक्यात. अच्छा, पण मला सांग, ब्रँडला काहीतरी क्वालिटी कंटेंट पाहिजे असेल ना. असाच रँडम कोणाला तरी ते थोडी ब्रँड ॲम्बॅसिडर बनवणार, आणि तू जे काही अपलोड करतेस तो खरंच क्वालिटी कंटेंट आहे का गं? मनीषाला सियाला कसंही करून कात्रीत पकडायचं होतं. असं काही नाही ग, फॉलोअर्स पण मॅटर करतात ना. मनीषाच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे सियाला समजेना, पण मावशीला काय समजतंय म्हणून तिनेही काहीतरी उत्तर देऊन टाकलं. बरं असेल, आणि तू जे लिव्ह इनमध्ये राहायचं म्हणतेस हा तुझा बॉयफ्रेंड आहे का? बारीक नजरेने सियाच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत मनीषाने पुढचा प्रश्न केला. हो, सियाच्या चेहऱ्यावर प्रचंड नाराजी होती. मावशीकडून इतका ॲडव्हान्स प्रश्न तिला अपेक्षित नव्हता. वाईट नको वाटून घेऊस, पण तो काय करतो हे माहिती आहे का? मनीषाने मुद्दामून गरीब चेहरा करत विचारलं. उगाच सियाचा राग आकाशात पोचायला नको. मावशी प्लीज, किती चौकशा करणार अजून? तू काहीही सांगितलं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. मावशीच्या अजून एका प्रश्नावर सिया भडकली. हे नक्कीच तिच्या मम्मीने करायला सांगितलं असणार. सॉरी ग बाळ, मी जस्ट विचारलं. तुझ्या बाजूने जर मी मम्मी पप्पांशी भांडायचं झालं तर मला माहिती नको का? मनीषाने वेगळीच गुगली टाकली. मनातल्या मनात सियाला ते पटू दे म्हणून प्रार्थनाही केली. ओके, तो फोटोग्राफर आहे. सियाला मनीषाचं बोलणं थोडंफार पटलं होतं. अच्छा, फोटोग्राफर आहे म्हणून बॉयफ्रेंड झाला वाटतं. मनीषा हसतच उद्गारली. काय मावशी तू पण?
मनीषाचा हा तीर बरोबर लागला होता. सियाने अप्रत्यक्षपणे ते कबूल करून टाकलं. अजून एक प्रश्न ना, तुला त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये का राहायचंय? आपल्या चेहऱ्यावर तसेच मिश्किल भाव ठेवत मनीषा मुख्य प्रश्नावर आली. सियाकडे ठोस असं उत्तर नव्हतंच. म्हणजे तो माझा पोर्टफोलिओ बनवेल ना, आणि आय हॅव ग्रोन अप, मी एकटी राहू शकते ना. बरं, मोठी तर आहेसच, फॉरेनमध्ये तर पोरं वेगळी राहतातच ना. मनीषानेही सुरात सूर मिसळला. हा ना, बघ तुला पटतंय ना. थँक्स गॉड, तू खूप ओपन माइंडेड आहेस मावशी. सॉरी, मी तुला चुकीचं समजत होती. एव्हा ना सियाचा मनीषावर विश्वास बसला होता. हो तर मी आहेच, पण माझ्या डोक्यात थोड्या शंका आहेत, विचारू का? सिया बोलण्याच्या मूडमध्ये येत असलेली पाहून मनीषालाही बरं वाटलं. हा, विचार ना. सिया खांदे उडवत हसतच उत्तरली. मावशीच्या कोणत्याही प्रश्नाला आपण चुटकीसरशी उत्तर देऊ ह्याचा तिला आत्मविश्वास होता. हे लिव्ह इनमध्ये राहायचं म्हणजे तुम्ही दोघंच असणार, मग घरची कामं त्याचं काय करणार? तुला तर किचनचं काहीही माहीत नसेल, आणि टॉयलेट बाथरूम साफ करणं, कपाट नीट लावणं, घरात कमीत कमी 2 वेळा तरी झाडू मारणं, सगळ्यावरची धूळ पुसणं, लाईट बिल, वायफायचं बिल, घराचं भाडं, दूध, भाजी, किराणा सामान आणि बरंच काही काही, हे सगळं कसं मॅनेज करणार? मनीषाने घाम फोडणारा प्रश्न केला. इतकं सगळं असतं का? सियाच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. बाई ठेवूया ना त्याच्यासाठी, त्यात काय? तिच्या घरात तिने लहानपणापासून कामाला बाई पाहिली होती, त्यामुळे घरात कामही असतात हे तिच्या गावीच नव्हतं. बाई ना जेवण, झाडू, भांडी, लादी हे सगळे करेल. जास्त पैसे दिले तर भाजीही घेऊन येईल, पण बाकीचं काय? बरं, करशील कसं तरी मॅनेज, पण ती बाई किती पैसे घेईल ते तरी माहिती आहे का? तुझं तर अजून कॉलेज बाकी आहे. फॉरेनमध्ये पोरं निदान हॉटेल, कॅफेमध्ये वगैरे काम करतात, पण तू इथे इंडियामध्ये असं करशील का? म्हणजे तुझ्या सेलिब्रिटी स्टेटसला हे पटेल का? मनीषाने तिला सत्य दाखवायचा चंगच बांधला होता. ओह, पण तो पे करेल ना. सियाला अजून काही सुचत नव्हतं. मावशीने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे विचार केला तर लिव्ह इन म्हणजे झंझट वाटू लागली होती. त्याचा पगार किती आहे माहीत आहे का तुला? सियाच्या मनातील खळबळ मनीषा तिच्या चेहऱ्यावर वाचू शकत होती. 50,000 आहे तो बोललेला मला. सिया काहीसं आठवून म्हणाली. अच्छा, चल एक छोटासा हिशोब करूया. मनीषा ओठात हसू दाबत बोलू लागली. कशाचा? सियाला हिशोब हाच शब्द नवीन होता. आजवर तिला कधी हिशोब मांडायचीच वेळ आली नव्हती. महिन्याच्या खर्चाचा. आता तुम्ही राहणार अंधेरीच्या पुढेच. तिथेही लिव्ह इनसाठी रूम मिळणं मुश्किलच, त्यामुळे थोडंसं चढ भाडं द्यावं लागणार ना. कमीत कमी 1 BHK पाहिजेच. जास्त नाही, पण आपण कमीत कमी भाडं पकडूया 25,000. मनीषाने तिथल्या टेबलवरचा कागद पेन घेत हिशोब लिहायला सुरुवात केली. काय 25,000 हा आकडा ऐकून सियाला चक्करच आली. हो, मी कमीत कमी बोलतीये. आपल्याच एरियात 1 BHK 20,000 जातो. मनीषाने सियाचा चेहरा निहाळला. आता हिशोबाकडे ये. किराणा सामानाचे तुझे डाएटवालं सामान पकडून कमीत कमी 15,000 तर कुठेच गेले नाहीत. भाजी, दूध, चिकन, मासे वगैरे 5,000 तर असेच होते. लाईट बिल, वायफाय, रिचार्ज वगैरेला अजून 5,000 पकड. अय्या, सॅलरी तर संपली. बाकीचं कसं मॅनेज करणार? तुझी शॉपिंग, मेकअप, हॉटेलिंग, पब. मावशी बस. सियाने वैतागून कानावर हात ठेवला. मला नाही जायचंय कुठे. मनीषाने फक्त वस्तुस्थिती दाखवली आणि सियाने त्याच्यातच हार मानली. अगं पण मनीषाचं अजूनही समाधान झालं नव्हतं. नाही, मी इतका विचार केलाच नव्हता. महिन्याचा इतका खर्च असतो हे मला आज समजतंय. डॅड कसा मॅनेज करत असेल? मला ना ॲक्च्युली त्याने फोर्स केला लिव्ह इनसाठी, आणि मी पण यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे येतात ना, ते पाहून एक्साईट झालेली. त्यात ते लोक कसं लिव्ह इनमध्ये राहतात, त्यांच्या पेरेंट्सला पण चालतं ते पाहून माझे मॉम डॅड अगदीच आउटडेटेड वाटायला लागलेले. सियाच्या डोळ्यात अपराधीपणाचे भाव तरळू लागले. मनोरंजनाचं विश्व किती आभासी असतं तुला ते आता मी सांगायला हवं का सिया? ते सगळं स्क्रिप्टेड असतं गं. आणि अगदी ते खरंच राहत असतील तर त्यांच्याकडे इन्कम सोर्स पण असेल ना तगडा. मनीषाचा सूर समजावणीत बदलला. हो असेलच. सिया निरुत्तर झाली. आणि एक वाईट ते सांगू? मनीषाने पुन्हा परवानगी मागितली. हा बोल. सियाला मावशीकडून अजून ऐकायचं होतं. केवळ महिन्याचा हिशोब ही एकच गोष्ट तिला नकार द्यायला पुरेशी नव्हती. तुमच्या रिलेशनशिपचा पाया काय आहे हे तुलाही माहीत आहे. इट इज जस्ट अ कॅज्युअल रिलेशनशिप. जास्तीत जास्त 6 महिने टिकेल. मग काय, त्यानंतर पुन्हा दुसरा पार्टनर शोधणार, पुन्हा त्याच्याशी लिव्ह इनचा संसार मांडणार. लिव्ह इनची व्याख्या मी तुला सांगायची गरज नाही ना. मनीषा अजूनही सियाशी नजर मिळवायचा प्रयत्न करत होती.
सियामध्ये मावशीकडे बघण्याचं धाडस नव्हतं. स्वतःच्या इमोशनचा शरीराचा बाजार नाही का झाला हा? याच्यातच तुझं करिअरचं स्वप्न तर तसंही पूर्ण होणार नाही. एक वेळ अशी पण येईल की स्वतःच्या पोटाची भूक भागवण्यासाठी तुला दुसऱ्याच्या शरीराची भूक भागवावी लागेल. मनीषाचे शब्द अडखळले. मावशी. शियाचे डोळे भरून आले होते. या मॉडेलिंग आणि फिल्मच्या क्षेत्रात नशीब आजमावायला दिवसाला हजारो लोक येतात. तुझ्यापेक्षाही सुंदर, शिकलेल्या, मॉडर्न आणि काही तर एक्सपिरियन्स पण असतात. पण त्यातल्या किती यशस्वी होतात माहिती आहे? 1% पण नाही. काही मागे निघून जातात तर काही दारू, ड्रग्जसाठी शरीराचा सौदा करत राहतात. काहींनी हाय प्रोफाईल एस्कॉर्ट बनायचा मार्ग स्वीकारलेला असतो. ह्या सगळ्या संज्ञा कदाचित नवीन असतील तुझ्यासाठी. थोडं गुगल कर, मग तुला वास्तव समजेल. तू अजूनही शिकतेस. साधं ग्रॅज्युएशन पण पूर्ण नाही झालंय तुझं. अजून दुनियेची ओळखही नाही आहे तुला. तू त्या उरलेल्या 99% भाग बनायचे चान्सेस 99% आहेत. मनीषाचा आवाज वाढला होता. माझं वागणं किती मूर्खपणाचं होतं. सिया आपलं तोंड दोन्ही हातात लपवत हमसाहमशी रडू लागली. हो अर्थातच. तुझं हे जे फॉलोअर्स वाढवायचं टेक्निक आहे ना, ते साफ चुकीचं आणि अश्लील आहे. कधी स्वतःच्या फोटोखालच्या कमेंट वाचल्याच का? इतक्या घाणेरड्या कमेंट्स वाचून तुला झोपही लागणार नाही. तुझ्या सो कॉल्ड फॅनच्या नजरेत तू मॉडेल नाही आहेस, तर ऑनलाईन उपलब्ध असलेली माल आहेस. आणि हे माझे शब्द नाही आहेत, तुझ्याच एका फॅनची कमेंट आहे ही. मनीषाच्या मनात जेवढं काही होतं ते ती सगळं बोलून झाली होती. सिया ज्या वयात होती तिथे सगळ्या गोष्टी परखडपणे बोलायची आवश्यकता होती. आज तर मनीषाने दया दाखवली तर सियाचं भविष्य अंधारात जाण्यापासून कोणीच वाचवू शकणार नव्हतं. मी कधी कमेंट्स वाचल्या नाहीत. कॉलेजमध्ये मला हॉट समजलं जातं, त्यामुळे मला वाटलं. सियाला अश्रू आवरणं कठीण होतं. आपल्याबद्दल अशाही घाणेरड्या चर्चा होत असतील ह्याचं तिला भानच नव्हतं. मला वाटतं मी जे बोलली त्यावर तू एकदा नीट विचार करावास. पाहिजे तर गुगल कर. एखाद्या चांगल्या मैत्रिणीशी चर्चा कर. पण एकदा विचार कर. भावनेच्या आणि थ्रिलिंगच्या भरात काहीही करू नको. आणि माझं मत विचारशील तर हे अभ्यासाचं वय आहे, त्यावर फोकस कर. सिंहाचा चेहरा पाहून मनीषाला गलबलून येत होतं. मावशी, मी खूप वाईट आहे का गं? नेहमीचा शिष्टपणा सोडून सिया मनीषाच्या कुशीत झेपावली. रडण्यासाठी तिला एका मायेच्या कुशीची नितांत गरज होती. नाही ग बाळ, हे वयच तसं असतं. माणूस हमखास चुकतोच. आणि त्याने चुकावं म्हणून प्रयत्न करणारे काही दुष्ट लोक आजूबाजूला असतात. नाही कळत आपलं बरोबर आहे का चूक. पण अशा वेळी बोलायचं ना कोणाच्या तरी. मनीषा हळूवार सियाच्या केसावरून हात फिरवत तिला धीर देत होती. माझ्या फ्रेंड्सला विचारलेलं मी, पण त्यांनी मला लिव्ह इनसाठी होकार दिलेला. सिया हुंदके देऊ लागली. अगं, तुझ्या मैत्रिणीचं वयही तुझ्या एवढंच. चूक बरोबर त्यांना कुठे कळतंय? मी वेस्टर्न कल्चरच्या विरुद्ध नाही आहे, पण ते फॉलो करताना आपण कुठल्या संकटात तर नाही ना पडणार याचा विचार करावा. तू वाटेल ते कपडे घाल. जग बदलतंय, आम्ही पण बदलतोय. पण त्यावर जे हावभाव असतात ते अश्लील वाटतात ग. तुझे मित्रमैत्रिणी कसे आहेत, काय विचार करतात त्यावर पण तुमचं वागणं अवलंबून असतं ना. आणि दुसरे आजकालचे पेरेंट्स, ते तर असं वागतात की त्यांनाच बेबी झालाय. पोरांचे सगळे हट्ट ऐकायचे. पाहिजे ते वेळेच्या आधी घेऊन द्यायचं. भरपूर पैसे द्यायचे. वयाच्या आधीच मोठं करायचं. त्यांच्याकडे मुलांना द्यायला पैसे असतात पण वेळ नसतो. समीराच्या आईने हिरोईन बनण्याचं भूत तिच्या डोक्यात घातलं आणि तिने तुझ्या. मला माहिती आहे समीरा किती हुशार होती. 10वीला 85% होते, 12वीला 89. ठरवलं असतं तर काहीतरी बनली असती. पण नाही, सौंदर्य निरखायच्या नादात तिने आपले बाकीचे गुण पाहिलेच नाहीत. तुझ्यासोबतही तोच इतिहास पुन्हा घडू शकत होता. मनीषाने अलगद हाताने आपले डोळे पुसले. मावशी, तू खरंच ग्रेट आहेस. जसं तू समजावलंस, मॉमने कधीच असं काही नाही समजावलं. सारखं आपलं तुला मॉडेल बनवायचं, हेच खा, एक्सरसाइज कर, असेच कपडे घाल, अशीच चाल, अशीच बस. सगळ्यांची नुसती मोजमाप होती. पण त्यामागचं भयंकर वास्तव तिने कधीच सांगितलं नाही. तिला माझी काळजी नव्हती का? सियाने आपले रडून लाल झालेले डोळे मनीषाकडे रोखले. काळजी आहे ग, म्हणून तर मला बोलावून घेतलं. आणि ह्या इंडस्ट्रीचं म्हणशील तर तिला स्वतःलाच माहीत नसेल ग. 23व्या वर्षी लग्न झालं तिचं. नुकतंच ग्रॅज्युएशन झालेलं. तिला काही माहिती असणार सांग. त्यात आमचं गाव म्हणजे अगदी खेडं, तुलाही माहीत आहे. लग्नानंतर तुझ्या डॅडच्या हौशी स्वभावाने तिला तर सजायची फुल परमिशन मिळाली. पण शहरात येऊन इतकी वर्ष राहून तिला ह्या शहराची काळी बाजू अजूनही समजली नाही बघ. तिचं लक्ष नेहमीच जगमगीकडे. मनीषा ओठातच हसली. तिच्याकडे पाहत सिया देखील हसली. मी कशी वागली ना तुझ्याशी? शियाला आपल्या आजवरच्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला.
इट्स ओके, चलता है. आता पण बघ ना मी कशी जोकर बनून आलीये. येताना रिक्षावाला पण सदम्यात होता मला बघून. मनीषाच्या वाक्यावर सिया खळखळून हसली. जशी पण आहेस गोड आहेस. सियाने पुढे जात मनीषाला मिठी मारली. तो ऑफिसमध्ये अशीच नाही ना जात. ओ सिया मॅडम, मी ना VP आहे. मनीषाने कुर्त्याची कॉलर ताट केली. सिरियसली? सियाला आज एकवार एक धक्के मिळत होते. बावळटासारखी राहणारी आपली मावशी असंच काहीतरी कारकुनी काम करत असेल ह्या तिच्या कल्पनेला तडा गेला होता. हा मग, ते पण सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीमध्ये. हे तुमचे सगळे फिल्म स्टार्स, मॉडेल वगैरे ह्यांच्याशी रोज उठणं बसणं असतं. त्या दुनियेची झगमग आणि ग्रे साईड दोन्हीही खूप जवळून बघतो आम्ही. मला प्रत्येकाच्या कारकिर्दीची माहिती आहे, म्हणून तर तुला इतक्या कॉन्फिडेंटली सांगितलं ना मी तुला. मनीषा मिश्किल हसली. वाव, तू सगळ्या सेलिब्रिटीजला ओळखते. सियाची एक्साइटमेंट पुन्हा वाढली. हा, तिच्याकडे पाहून मनीषाला उगाचच विषय काढला असं झालं. तू तर ग्रेटच आहेस यार. मग मी सेलिब्रिटी बनू का सेलिब्रिटींना मॅनेज करू? सियाने भुवया उडवत विचारलं. मला वाटतं सेलिब्रिटी बनावंस. ते इंस्टाग्राम्स रील्सवाली नाही, कथ्थक डान्सर जी तू आधी होतीस. मनीषाला सियाचं बालपण आठवलं. होईल का आता माझ्याने? सियाच्या निरागस नजरेत प्रश्न होता. प्रयत्नांती परमेश्वर. मनीषाने तिच्या डोक्यावर हात ठेवत मुद्दामून तिचे केस विस्कटवले. मावशी थँक्स. तू आली नसतीस तर मी किती मूर्खपणा केला असता ना. सियाने मनीषाचा हात पकडून ठेवला. याच्या बदल्यात आईस्क्रीम तर हवं मला. आता तुझ्या मम्माला सांग तुझा बदललेला डिसिजन, नाहीतर रडून रडून तिच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतील आणि डॅडच्या खिशाला मजबूत कात्री लागेल. सियाला समजावून मनीषा समाधानी मनाने घरी निघाली. मुलांच्या जडणघडणीतला आपला वाटा आजकालचे पालक विसरत चाललेत. काही फॉलोविंग्स आणि मनोरंजनाच्या नावाखाली ते आपल्या मुलांच्या भविष्यासोबतही खेळतात. हे त्यांच्या लक्षात येत नाहीये. सगळ्या गोष्टी योग्य वेळी योग्य वयात होणं गरजेचं असतं. पण पालकांना आपल्या मुलांना वयाआधी मोठं करायची जी घाई झाली आहे ना, त्यांचे होऊ घातलेले विपरीत परिणाम त्यांना दिसत नाहीत का? ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात, त्यांनाच माहीत. कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट